मुख्यमंत्री फडणवीसांचा 2 दिवसीय दिल्ली दौरा, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत नीती आयोगाची बैठक, मुख्यमंत्री परिषदेला लावणार हजेरी. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पालिका निवडणुका होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांनी साधला कसपटेंशी संवाद, आरोपींना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, वैष्णवीला नक्की न्याय देऊ, मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द. बुलढाण्यातील मलकापूरमध्ये एका कारमधून 1,97,00,000ची रोकड जप्त, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली कसपटे कुटुंबाची भेट, आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाईचं आश्वासन, तर निलेश चव्हाणलाही लवकरात लवकर शोधणार. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पाकिस्तानच्या विमानांसाठी भारताचं हवाई क्षेत्र 23 जूनपर्यंत बंद, पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा भारताचा निर्णय. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ॲपलला धमकी, अमेरिकेत आयफोनचं उत्पादन न केल्यास 25% कर लावणार, भारतात किंवा इतरत्र आयफोन न बनवण्याचंही आवाहन. राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यामुळे महायुती सरकारनं आदिवासींच्या निधीवर पुन्हा एकदा डल्ला मारलाय. लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलाय. हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे. पायवाटा आणि बैलगाडी मार्ग पारंपरिक अपुरे पडू लागल्यामुळे शेतीच्या बांधावरून जाणारा शेतरस्ता यापुढे 12 फुटांचा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे महसूल विभागातील विविध कार्यालयामध्ये प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी 1 जून ते 31 जुलै दरम्यान महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. आणि याबाबत राज्य शासनाच्या महसूल विभागाचे महासचिव किंवा सहसचिव डॉक्टर सत्यनारायण बजाज यांनी अध्यादेश जारी केलेला आहे. उबाठाला मनसेशी युती करायची असेल तर त्यांनी राज ठाकरेंना योग्य प्रस्ताव पाठवावा, असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं. मनसेनं 2014ची विधानसभा आणि 2017च्या महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धव सेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते, मात्र त्यांनी फक्त चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवत आमचा विश्वासघात केला होता, असंही ते म्हटलं. शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं असून माजी नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी विकास कामं करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींपर्यंतची कामं तसंच नगरविकास विभाग, डीपीडीसी आणि म्हाडा मार्फत देखील निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नगरसेवकांना देण्यात आलं. अतिदुर्गम भागात नव्यानं 38 अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यापूर्वी मान्यता दिलेल्या 145 अंगणवाड्या बांधून पूर्ण झाल्यात. या अंगणवाड्यांना आता त्वरित पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा मिळणार, अशी मोठी घोषणा अदिती तटकरे यांनी केली आहे. विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे येथील कथित लाच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या 20 वर्षांनंतर झालेल्या या प्रकारामुळे विधिमंडळ चांगलंच आक्रमक झालं असून ज्येष्ठ आमदारांची समिती नेमण्यात येणार आहे. मुंबई शहरातील नालेसफाईसाठी AI तंत्रज्ञान आणि रोबोटचा वापर होत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केलंय. तर ही कामं 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामं 7 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिलेत. नाल्यातून गाळ काढण्याची कामं वेळेत पूर्ण न करणाऱ्या नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पाकला ड्रोन पुरवणाऱ्या एसिस गार्ड कंपनीशी संबंध असलेल्या एसिस इलेक्ट्रॉनिक या तुर्कीच्या कंपनीला महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांमध्ये तिकीट प्रणालीशी संबंधित काम मिळालं असून कंपनी अजूनही हे काम करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
आता एक मोठी बातमी, निलेश चव्हाण याच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे। मध्यरात्री पुणे पोलिसांकडून चव्हाण याच्या घरावर छापेमारी करण्यात आली असल्याचं कळत आहे आणि या छापेमारीमध्ये निलेश चव्हाण याचा लॅपटॉप पुणे पोलिसांनी जप्त केलाय। तर पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाण याला पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीस देखील देण्यात आलेली आहे। लॅपटॉपसह इतर काही वस्तू पुणे पोलिसांनी छापेमारी करत जप्त केलेल्या आहेत। वैष्णवी हगवणे प्रकरणात तिचं लहान बाळ निलेश चव्हाण याच्याकडे ठेवल्याचा आरोप कसपटे परिवारानं केला होता आणि याच प्रकरणी पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा निलेश चव्हाण याच्या घरावर छापेमारी केली असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, श्वेता, आपण पाहतोय की निलेश चव्हाण याच्या घरावर काल मध्यरात्री पुणे पोलिसांकडून छापा टाकण्यात आलेला आहे। खरं तर हा निलेश चव्हाण तोच आहे। कसपटे परिवार जे आहे वैष्णवी हगवणे प्रकरणातलं, त्या कसपटे परिवारांनी आरोप असा केला होता की जो बाळ आहे वैष्णवी हगवणेचं त्याच्याकडे निलेश चव्हाणकडे 2 दिवस त्या बाळाला ठेवण्यात आलं होतं आणि आम्ही ज्यावेळेस बाळाचा ताबा मागायला गेलो त्यावेळेस या निलेश चव्हाण बंदुकीचा धाक जो आहे तो आम्हाला दाखवला होता आणि बंदुकीचा धाक दाखवत आम्हाला धमकवल्याचा आरोप या कसपटे परिवाराने केला होता आणि त्यानंतर या चव्हाणवर, जो निलेश चव्हाण आहे हा हगवणे कुटुंबाच्या जवळचा आहे असं मानलं जातं आणि त्याच्यावर वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता आर्म्स ऍक्ट अंतर्गत आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी जे आहे ते काल रात्री त्याच्या कर्वेनगरच्या राहत्या घरी छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारीत निलेश चव्हाणचा जो लॅपटॉप आहे, लॅपटॉपसह इतर काही गॅजेट्स जे आहेत ते पुणे पोलिसांना मिळून आलेले आहेत। त्यासह खरं तर अजूनही निलेश चव्हाण फरार आहे, अजूनपर्यंत पोलिसांच्या समोर आलेला नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर चव्हाण याच्या कुटुंबाला एक नोटीस पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। लवकरात लवकर पोलीस स्टेशनला हजर राहा असं या नोटिशीत निलेश चव्हाणला सांगण्यात आलेलं आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा आता हळूहळू होत असताना एक एक नावं जी आहेत ते समोर आलेली आहेत। ऑलरेडी 5 आरोपी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत। त्यातला हा जो आरोपी आहे तो म्हणजे बाळ ज्याच्या ताब्यात होतं तो हा निलेश चव्हाण आहे आणि याच निलेश चव्हाणनं कसपटे परिवाराला बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जो तपास या प्रकरणाचा करायचा आहे त्या तपासाच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी मध्यरात्री त्याच्या घरी, कर्वेनगरच्या राहत्या घरी छापेमारी जी आहे ती केलेली आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे आणि याच छापेमारीत जे लॅपटॉप आणि इतर गॅजेट निलेश चव्हाणचे जप्त करण्यात आलेले आहेत। आता निलेश चव्हाण हा पोलिसांसमोर नेमका कधी हजर होतो त्याची चौकशी या सगळ्या प्रकरणात करायची आहे। आर्म्स ऍक्टचं जे लायसन्स आहे त्याचं बंदुकीचं ते देखील रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। ते देखील लवकरात लवकर त्याचं जे लायसन आहे ते रद्द करण्यात येईल। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात मोठी अपडेट आहे की त्याच्या घरी मध्यरात्री पुणे पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली आहे। श्वेता, ठीक आहे वैभव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलाय। मात्र मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही। सोबतच आता मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या आत प्रचारासाठी मनाई करण्यात आलेली आहे। रिझर्व्ह बँकेनं 2024-25 या आर्थिक वर्षाकरता केंद्र सरकारला पुन्हा एकदा विक्रमी म्हणजेच 2.69 लाख कोटींचा घसघशीत लाभांश देण्याचं मान्य केलंय। गेल्या वर्षीच्या लाभांशपेक्षा यात 27.4% इतकी वाढ झाली आहे। अमेरिकेनं लावलेले कर आणि ऑपरेशन सिंदूर नंतर वाढलेला संरक्षणावरचा खर्च यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या खडखडाट आहे। पुढील 48 तासात नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे। त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा 4 ते 5 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुढील 4 दिवसात कोकण आणि गोव्यामध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांसाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। मुंबई, ठाणे आणि पालघरला देखील येलो अलर्ट देण्यात आलाय। राज्यातल्या 21 जिल्ह्यातील तब्बल 22,233 हेक्टरवरील उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे। साधारणपणे 1 मे पासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे केळी, आंबा, मका, संत्रा, धान, भाजीपाला आणि फळ पिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झालेली आहे। याचबरोबर वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे आणि याचाच परिणाम म्हणून कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय।
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापासूनच सुकी मच्छी साठवून ठेवण्याची लगबग सुरू आहे. तथापि जिल्ह्यामध्ये मोठा समुद्र किनारा असला तरी येथील नागरिकांना डहाणू पालघरमधून आलेल्या सुक्या मासळ्यांवर अवलंबून राहावं लागतं. राष्ट्रीयकृत बँकेतील हिंदी माणसामुळे मराठी उद्योजकांना कर्जपुरवठा होण्यास अडचण निर्माण झाल्यानं नरेंद्र पाटील यांनी खंत व्यक्त केलेली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकेची कर्जपुरवठा करण्यात उदासीनता दिसते असंही ते म्हटलं. गर्दीच्या वेळी प्रवाशांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी राज्य सरकारनं मुंबईसह राज्यात ॲप आधारित टॅक्सीच्या मनमानी भाडेवाढीला ब्रेक लावलाय. टॅक्सी चालकांना मागणी वाढल्यास मूळ भाडेदरात 1.5 भाडेवाढ करता येणार आहे. त्यापेक्षा जास्त भाडं आकारता येणार नाही. तसंच अकारण भाडं रद्द केल्यास टॅक्सी चालक किंवा प्रवाशाला दंड द्यावा लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा पहिला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प असलेल्या रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा आज काढली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 4000 झोपडीधारकांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर भाईंदर आणि बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री 11:30 ते 3 आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री 1:15 ते 3:30 या कालावधीमध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहे. यंदा छाटणीची कामं संथ गतीनं सुरू आहेत. परिणामी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसात 37 झाडांचं नुकसान झालं. यापैकी काही झाडं मुळासकट उन्मळून पडले आहेत तर काही झाडाच्या फांद्या तुटलेल्या आहेत. मुंबईत गेल्या 3 वर्षांपासून राज्य सरकारनं नेमलेल्या प्रशासकांकडून पालिकेचा कारभार सुरू आहे. मात्र कार्यकाळ संपल्यानंतरही महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, महापौर नाहीयेत, नगरसेवक देखील नसल्यामुळे मुंबईकरांकडून नागरी समस्या आणि तक्रारींचा पाऊस धो-धो सुरू आहे. पालिकेकडे गेल्या वर्षभरात सुमारे 1,15,396 तक्रारी आलेल्या आहेत आणि या तक्रारींचं निवारण कोण करणार असा राज्य सरकारला प्रश्न केलाय. बेलापूर ते पेंधर दरम्यानचा सिडको मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मेट्रो सुरू झाल्यापासून आतापर्यंत म्हणजेच मागील 17 महिन्यात तिकीट विक्रीतून सिडकोला सुमारे 17 कोटींचा महसूल प्राप्त झालाय. मुंबई महापालिकेकडून मुंबईत 5,29,123 नळ जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. असं असताना मुंबईमध्ये 22,336 जणांनी मीटर जोडणी न घेताच पाणी वापर करत असल्याचं प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आलंय. चेंबूर गुंदवली विभागात सर्वाधिक प्रमाण असल्याचं दिसून येतंय. पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. असं असलं तरी टंचाईग्रस्त भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यामध्ये 94 टँकरद्वारे 90 गावं आणि 513 वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातोय. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यीय देयक नियामक मंडळ देयक प्रणालींचं नियमन आणि पर्यवेक्षण करेल. यात केंद्राचे 3 नामनिर्देशित व्यक्ती असतील. तर रिझर्व्ह बँकेनं अधिसूचनेमध्ये ही माहिती दिली आहे. मंडळ देयक आणि निपटान प्रणाली नियमन पर्यवेक्षण मंडळ याची जागा घेईल. IPLच्या आडून लोकांची ऑनलाईन सट्टेबाजी जुगार सुरू आहे. हे थांबलं पाहिजे. मात्र कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. ज्याप्रमाणे आपण लोकांना हत्या करण्यापासून रोखू शकत नाही तसाच हा प्रकार असल्याचं न्यायालयानं नमूद केलेलं आहे. या मुद्द्यावर केंद्र सरकारला नोटीस बजावून न्यायालयानं म्हणणं मागवलेलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणारा आदेश काढण्यात आलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं राजस्थान सरकारला फटकारलंय. कोर्टामध्येच हे विद्यार्थी आत्महत्या का करतायत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या घटना रोखण्यासाठी राजस्थान सरकार काय करतंय असे सवाल न्यायालयानं सरकारला विचारलेत. कोटा शहरात यावर्षी आतापर्यंत 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात 2024-25 मध्ये देशभरात विकल्या गेलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्या या महाराष्ट्रात विकल्या गेल्या आहेत. तर दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये उत्तर प्रदेशनं अव्वल नंबर पटकावल्याची माहिती वाहन उत्पादकांच्या संघटनेनं दिली आहे. करमाड इथे 30 कोटींच्या निधीतून मेडिकल हब म्हणजे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आलंय. येथून राज्यभरात सरकारी रुग्णालयांना औषधं पाठवणं सोपं होईल असं यंत्रणेकडून सांगण्यात आलंय. इमारत बांधून तयार आहे. मात्र इथून अद्याप औषध भांडार कार्यान्वित झालेलं नाही.
पुणे महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतींचं, जुन्या वाड्यांचं सर्वेक्षण करून धोकादायक इमारती, वाडे जाहीर करून नोटिसा धाडतंय. तर यंदा देखील शहराच्या हद्दीमध्ये 136 इमारती धोकादायक आहेत आणि त्यातील 103 इमारती अतिधोकादायक असून राहण्यास योग्य नसल्याचं घोषित केलंय. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुण्यातील वाड्यामध्ये नोटिसांचा पाऊस येतोय. इंदूर हैदराबाद महामार्गाच्या मोबदल्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत काम बंद पाडलं. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जळगावच्या 40 गावात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला दमदाटी करण्यात आली आहे. एका तरुणानं 40 गावच्या मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. यावेळी जेसीबीवर देखील दगडफेक करण्यात आली आणि पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे आणि त्यानुसार विमानतळाचं विस्तारीकरण होणार असून मालमत्तांचं मूल्यांकन होणार असून 147 एकर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. साताऱ्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील घाट रस्ते आता धोकादायक बनू लागलेत. साताऱ्याकडून कास पठारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतायत. तुळजापूरमध्ये पावसामुळे 25 दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. पावसाच्या पाण्यानं बस स्टँडला गळती लागल्यानं प्रवाशांना उभं देखील राहता येत नाही आणि त्यामुळे 8 कोटी पावसाआधीच पाण्यात गेले. छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाश गायकवाड यानं यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये लेफ्टनंट पद मिळवून देशातून 46वा क्रमांक पटकावलाय. माझी ही सेवा देशरूपी कुटुंबासाठी असणार असल्याची भावना देखील आकाशनं व्यक्त केली. यंदा मे महिन्याच्या मध्यावधीपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर बळीराजाला खरीप हंगामाचे वेध लागलेले आहेत. जिल्ह्यात यंदा 2,55,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होईल. यंदा ज्वारी, बाजरी आणि सोयाबीनच्या क्षेत्रात घट तर भुईमूग, तूर आणि मुगाचं क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. जळगावातील सर्व कृषी केंद्र चालकांसोबत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांना जीएसटी तसंच पक्क बिल देण्यात टाळाटाळ करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगलीतील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशा सूचना फडणवीसांनी पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी 100 पट रक्कम दिली तरी आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरलं. सोलापुरात 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. दक्षिण सोलापूर तालुक्याच्या कुसूर गावात ही धक्कादायक घटना घडलेली आहे. मुलीच्या वडिलांनी मुलीचा खून केल्याची तक्रार पोलीस पाटलांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा किल्ले रायगडावर समारोप झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार घेऊन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचं तटकरे म्हटलंय. कराड उत्तर मतदारसंघातील शामगावच्या शेतीच्या पाण्याच्या सर्वेक्षणासाठी 59 लाख रुपये खर्चास कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. आमदार मनोज घोरपडे यांनी यासाठी प्रयत्न केले होते. दरम्यान ग्रामस्थांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेनं आत्महत्या केली. सासरच्या लोकांना राजकीय पार्श्वभूमी असल्यानं या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. मात्र याच वैष्णवीप्रमाणे दररोज 32 महिलांचे पती आणि सासरच्या लोकांकडून छळ होतोय. तर 1 जानेवारी 2022 ते 22 मे 2025 या कालावधीमध्ये 1237 दिवसात राज्यात 39,665 गुन्हे नोंद झाले. तरुण पिढी मोठ्या प्रमाणात शेअर बाजाराकडे वळते. सध्या बाजारात सुमारे 1/3 गुंतवणूकदार तिशीतले आहेत अशी माहिती बाजार नियामक संस्था भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे अध्यक्ष तुहीन यांनी सांगितलंय. देशाचा परकीय चलनसाठा गेल्या आठवड्यात $4.89 अब्ज घटून $685.73 अब्ज आलेला आहे अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. गेल्या आठवड्यात परकीय चलनसाठा $4.55 अब्ज वाढून $690.62 अब्ज झाला होता. तर सप्टेंबर 2024च्या अखेरीस परकीय चलनसाठा $704.88 अब्ज ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला होता.
म्युच्युअल फंड उद्योगाकडील व्यवस्थापनाधीन संपत्ती मार्च 2025 पर्यंत 22.5% वार्षिक वृद्धीसह 70 लाख कोटींवर पोहोचली असं आपत्ती व्यवस्थापन सेवा आणि उपाय प्रदान करणारी संस्था इक्रा अॅनालिटिक्सनं म्हटलेलं आहे. बुलढाण्याच्या मलकापूर शहराजवळ गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका कारमधून 1,97,00,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथील तुकडोजी महाराजांच्या आश्रमात चंदन तस्कराचा धुमाकूळ सुरू आहे. चंदनाची झाडं कापून गाभा चोळण्याचा प्रकार समोर आलाय आणि या संदर्भात पोलिसांकडून तपास करण्यात येतोय. पाकिस्तानला पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची शिफारस भारताकडून करण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून होणारा निधी पुरवठा देखील रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर भारत FATFला या संदर्भातली माहिती देणार आहे. राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधलंय. भारताला पाकिस्तानसोबत का जोडलं गेलं, पाकिस्तानची निंदा करण्यात भारताला एकाही देशानं का साथ दिली नाही आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्यास कुणी सांगितलं, अशा प्रश्नांची सरबत्ती करत गांधी यांनी भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे विफल ठरल्याचा आरोप केला. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमध्ये राम दरबाराची लगबग सुरू झालेली आहे. मंदिराचं बांधकाम अखेरच्या टप्प्यात आल्यामुळे राम दरबार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. राम दरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 3 ते 5 जून दरम्यान होणार आहे. भारत पाकिस्तानमधील मध्यस्थीचा दावा फेटाळल्याचं जर्मनीमधून परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि या मुद्द्यावर कोणताही गोंधळ नसल्याचं ते म्हटले.